श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अकलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणुनी यती परब्रह्मा, वेदांत आवडे तयाशी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांशी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुनी लोका उपदेशिती, त्यासी अनावे अकलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुनी खटपटी, बुवांशी शेवटी आणिले। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तया वेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र ऋती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले। तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोकां बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पावतला मनी, स्वामीशी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जन, तेही निद्रिस्त जाहले। निद्रा लागली बुवांशी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयाशी, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी रुचिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांशी, त्यांनी धरोनी बुवाशी सावध केले त्यावेळी। मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती, समस्त म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न एक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्न देखुनी रुचिकाशी, काय म्हणूनी भ्यालाशी, जरी वृथा भय मानितोशी, मग ब्रह्मपद जानसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, याची लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची। भुवानपती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडहा। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल सती, विपुल संपत्ती संतती, काही कमी असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले, केली कितीक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणूनी,
विटले संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेशी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदीन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडवील व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अकलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेनी व्याधी जाय दुरी तरी ते तेथे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा ते अशी स्वप्न पडले अकलकोटी जावे त्वा हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारूनी शेवटी त्वरित आले अकलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक पाहत स्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक शूद्र आणि अनामिक पारशी यवन भाविका दर्शना येती धावूनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईची इतुके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्त्र रुपयाशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणी मी पालथुनिया स्वामी प्रतिकार्य आपुले करीन बाई स्वामीची बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकूनी सेवेकरी शंकररावांशी म्हणती लीला करून येशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांशी आणि शेखनूर दर्ग्याशी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपणची प्रकृतीशी आराम पडला राब गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अकलकोटाशी घेऊनी स्वामी दर्शनाशी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त
नवमोऽध्याय गूढः श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।